नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं माहिती आहे का, नागपूर दौरा होता माझा. नागपूर दौरा होता. तसं नागपूर दौऱ्यावर मी बऱ्याच वेळा जातो, पण त्यावेळची गोष्ट म्हणजे लक्षात काय राहिली की आमचा प्रयोग संपला आणि प्रयोग संपल्यानंतर एक बाई आत आल्या आणि त्यांनी मला विचारलं, काय प्रशांत, ओळखलंस का? अवघड प्रश्न ना, प्रश्न अवघड आहे. म्हणजे माझी स्मरणशक्ती अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण, मी काहीच लक्षात राहत नाही, इतकी माझी ताकदवान आहे स्मरणशक्ती. काय काय होतं काय, मी अशी तोंडावर बेसिन समोर उभा होतो, तोंडावर असं पाणी मारतो, वर बघितल्यानंतर माझ्या मनात प्रश्न येतो, ह्याला कुठेतरी बघितलं यार, मग आठवतो अरे तो पीच. काय काय बायकोला सुद्धा विसरतो, म्हणजे सुरुवातीला, आता नाही, सुरुवातीला विसरायचं होतं. तर हा मुद्दा काय आहे, तर ते आत आले आणि त्याने मला विचारलं, काय प्रशांत ओळखलंस का? म्हटलं हो 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 काय. आणि जो धपाटा घातला, काय दामल्या, ओळखला नाहीस काय मला? म्हटलं अरे बाप रे, मला आठवलं, ही आमच्या शाळेतली, माझ्या वर्गातली गुंड मुलगी आदिती. कसं आहे, 20 वर्षानंतर सुद्धा तिचा हात माझ्या बरोबर लक्षात राहिला होता. काय ती एक वेगळी गंमत असते बरं का. म्हणजे आपल्या वर्गातल्या मित्रांना आणि मैत्रिणींना भेटलं ना की एक वेगळ्या आठवणी असतात लहानपणीच्या, नाही का. तर ती म्हणाली, म्हणजे आदिती मला म्हणाली की चला आता तू नागपूरला आलाच आहेस तर आपल्याला काहीतरी पार्टी करायला पाहिजे. म्हटलं चल, आपल्याला काय, माझा एक प्रयोग झालेलाच होता, रात्री काही काम नव्हतं. ती म्हणाली चल आपण जाऊया धाब्यावर. म्हणून आम्ही एका पंजाबी धाब्यावर गेलो आणि तुम्हाला सांगतो मंडळी, होय होय होय, नुसत्या आठवणीत सुद्धा पाणी सुटतं. म्हणजे माझी 5 बोटं मी चाटून पुसून स्वच्छ केली होती. त्याच हॉटेलचे मालक शम्मी कपूर यांना इथे मी बोलवलेलं आहे. त्यांना सोडून काय, मी इथे यायलाच पाहिजे त्यांनी. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. खूप इथे मनापासून स्वागत. अजून तुमच्या हॉटेलच्या जेवणाची चव माझ्या जिभेवर रेंगाळतीये. आपण त्याच्याकडे वळूया, पण मुळात आधी सांगा तुमचं खरं नाव काय आहे हो? म्हणजे आम्ही तुम्हाला शम्मी कपूर म्हणतो, तुम्ही सुद्धा शम्मी कपूर म्हणता. गप्तीचा प्रश्न आहे हा. माझं खरं नाव शम्मी मग्गो. कॉलेज कुठलं तुमचं? शिवाजी कॉलेज, शिवाजी युनिव्हर्सिटी, बार्शी. बर बर. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर घरची परिस्थिती जरा बेताचीच होती, पण करायचं काय म्हणून मुंबई पुण्याच्या चक्रा चालू केल्या. कुठं RK स्टुडिओमध्ये जा, त्या गेटमननी हाकलून दे, कुठं अमुक कर, ते कर, हे कर, पण ते खिशाला परवडे ना पुढं त्या चक्रा मार. मग ह्या क्षेत्राकडे वळला एकदम. तर कहते ना, जिसको कोई अक्कल नहीं होती वो फ्राय पॅन पकड के ढाबा. बर. मी एक शेटफंड नावाचं एक सोलापूर रोडवर, पुणे सोलापूर रोडवर एक छोटस आपलं चौक आहे. त्या चौक रस्त्यावर एक कूट टाईप असं एक झोपडं आणि तिथे एक फ्राय पॅन घेऊन, अक्कल दमडीची नाही, चालू केलं. मला अजून आठवतं, एक ट्रक ड्रायव्हर माझ्याकडे आला, शिकडा होता, त्याला मी दाल फ्राय करून दिली. त्यांनी ती दाल फ्राय अक्षर माझ्या तोंडावर फेकून मारली. साली ये दाल फ्राय है, इसे तो कुत्ता भी नहीं खाएगा, मैं तो इंसान हूँ. मी त्या दिवशीच ठरवलं होतं की एके दिवशी हेच दाल फ्राय लोक टाळ्या वाजवून खातील. बरोबर. आणि त्या क्षेत्रात नकळत घुसलो. ओके, आमचे खवय्ये आज वाट बघतायत, तुम्ही आज काय दाखवताय? आपण किचनकडे जायचं का? चला. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय दाखवणार स्पेशल? मी पहिल्यांदा, ही रेसिपी सुद्धा माझी आहे आणि थोडीशी हटकी आहे. बर. तर दामले साहेब, पहिल्यांदा चिकन मलाई मिनार राईस के साथ. आणि दुसरं कुठलं आहे? दुसरं कमल ककडी कोफ्ता करी. बरं, मला साहित्य सांगता का काय काय? आपले आता 3 भाग आहेत साहित्याचे. हा राईस साठी सगळा मसाला आहे. ओके. हा चिकन साठी आहे आणि हे दोन्ही गार्निश करायसाठी आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण राईसचं पाहूया. राईसचं साहित्य. हो. एक 300 ग्रॅम बासमती राईस आहे. हे काय? हे आपलं कोकोनट मिल्क आहे. ओके. हे हा बिर्याणी मसाला आहे. ओके. आणि हा ऑरेंज कलर आहे, आपण दुधात थोडा भिजवलेला आहे. ओके. हे बटर आहे. हे कोथिंबीर आहे. ही ओली हळद आहे. आपण याला थोडस पाण्यात ग्राइंड करून घेतल्यानंतर हे अशी करून ठेवलेली आहे. आपण वापरताना ही अशी वापरणार आहोत. बरं. हे काय? हे शहाजीर आहे. शहाजीर. हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची पेस्ट आहे. ओके. आणि हे मीठ आहे. हे राईस पुरतं झालं. ओके. आता आपण चिकन कडे येऊया. हे काय? हे साधारणतः एक 400 ग्रॅम चिकन आहे. ही कांद्याची आपण पेस्ट केली, 1-2 कांदे कापून त्याला ग्राइंड करून घेतले. ओके. हे मलाई आहे, आपण ज्याचं नावच चिकन मलाईवाला म्हटलंय, ही मलाई आहे. आणि ही तीळ खसखस पेस्ट आहे. ओके. हे 4 मगज पेस्ट आहेत. ओके. हे सुक्क खोबरं आहे. सुक्क खोबरं थोडस आपण चरड्या काढून त्याला थोडं भाजून तव्यावर परतून घेऊन त्याला हे
ग्राइंड करून ठेवलेले. ओके. हा गरम मसाला आहे. हळद. हे हळद पावडर आहे. ह्या सुक्या लाल मिरच्या आहेत. ओके. हे आपण क्रीम वापरणार थोडी. ही पुदिना आहे. ओके. आणि हे टोमॅटो मॅश करून घेतलेले. ओके. ही पुदिना पेस्ट आहे. हे धने पावडर आहे. आणि हा संडे मसाला आहे. संडे मसाला. हा. बरं. हे लाल तिखट आहे. चिकन मसाला ज्याला म्हणतो तो आहे हा. आणि हे आणि ही नुसतं लसूण आणि आलं याची पेस्ट आहे. मीठ. आणि हे मीठ आहे. ओके. आणि गार्निशिंगला आपण हे टोमॅटो स्लाइस करून घेतले. आणि हा जो कांदा आहे हा थोडासा आपण चकत्या काढून त्याला कलर लावून घेतलेला आहे गार्निशसाठी. बरं. हे अंडर बॉइल्ड आहे. आणि हे मूग आहेत. ओके. साहित्य आपण बघितलेलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा शम्मीजी आपल्याला? आपल्याला आता आपण पहिल्यांदा राईस सुरू करू. ओके. ह्याच्यात आपण तेल तापत ठेवलेलं आहे. हो. आपण पहिल्यांदा या तापत्या तेलात आपण हे शहाजिरे सोडतोय. ओके. अद्रक लसूण पेस्ट. ओली हळद आहे ना. ओली हळद आपण ती पाण्यात भिजून तेच हे केलेलं आहे. हो. ग्राइंड करून घेतली. ओके. थोडं पाणी आपल्याला लागेल आता. बस. गॅस मोठा करू. हो. आपण याच्यात आता स्वादानुसार मीठ. थोडासा हा बिर्याणी मसाला. हा बाजारात रेडीमेड मिळतो ना? हो. बाजारात मिळतो किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण सुद्धा बनवू शकतो. ओके. आता आणि ह्याच्यात हे नारळाचं. ओके. आता आपण याला या पाण्याला उकळी आली की हा तांदूळ आपण त्याच्यात शिजवायला. आणि हे बाकीचं हे बाकीचं हे नंतर सांगतो मी तुम्हाला सगळ्यात शेवटी. हो. ओके. आता ही उकळी आलेली आहे. आता काय करायचं? हो. आपण आता ह्याच्यात राईस घालू. हो. सगळं घालू ना? हो. हो. ओके. आता ते काय शिजायला ठेवून द्यायचे? हो. आपण याच्यावर आता झाकण. ओके. आपण भात तिथे शिजत लावलेल्या भातात अजून 1-2 गोष्टी टाकायच्या आहेत, पण तो जरा दम झाला की आपण टाकायचे. बरोबर आहे ना? चालेल. आता आपण चिकन कडे जाऊया. आता काय करणार तुम्ही? पहिल्यांदा कांदा. आता काय घालणार होतं आपण त्यात? आपण याच्यात आता अद्रक लसूण पेस्ट. नेक्स्ट लाल मिरची पावडर. थोडा संडे मसाला. आता धने पावडर. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल. ओके. बस. आता सुकं खोबरं. हे 4 मगज पावडर आहे. कुठली? मगज बी पावडर. बर. हे तीळ खसखस पेस्ट आहे. 1-2 टेबलस्पून आपण टाकलेली आहे. त्या मिरच्या आपण 2 ते 3 स्वादासाठी. थोडी हळद पावडर. आता आपण हे चिकन जे आहे 400 ग्रॅम हे चिकनचे पीस याच्यात सोडणार आहोत. बर. आता आपण ते टोमॅटो मॅश केलेलं आहे ते टाकूया. सॉस. क्या बात आहे. काय वास येतोय राव. आपण आता थोडा हे गरम मसाला त्यात टाकूया. हा चिकन मसाला बाजारात सुद्धा मिळतो. बर. स्पेशल चिकन मसाला. आणि आपण हे पुदिन्याची पेस्ट तयार केलेली आहे. बर. पुदिना बाजारातून आणून तो वाटून घेतलेला आहे.
ओके, आता काय करायचं आपल्याला? आपण थोडी कोथिंबीर आत्ता टाकू आणि नंतर गार्निशला टाकू. बस, म्हणजे चांगला एक फ्लेवर आहे. तर याच्यात आपण स्वादानुसार मीठ टाकू. आता आपण याच्यात चिकन मलाई मिनार राईस के साथ, आणि बघा तुम्ही या मलईने आता त्याची टेस्ट दुप्पट होणार. मसाले भाजल्यानंतर जवळजवळ भाजत आलेत. आपण एक 2च मिनिटात याच्यात थोडं पाणी टाकून याला आपण शिजवायला ठेवूया. ओके. तर आपण आता मसाला जवळजवळ चांगला भाजून झालेला आहे. चिकन 50% शिजलेलं आहे. तर आपण थोडं पाणी घालून शिजवायला ठेवू आणि राईसकडे वळू. बस, आता ते एका बाजूने चालू राहील. ओके, क्या बात आहे. आपला राईस सुद्धा झालेला आहे. एक 2च मिनिट. मोठा करू गॅस? नाही, एवढंच राहू. मंद आचेवर प्रेमाने होऊ द्या. फार दिवसापासून इच्छा होती की झी मराठीच्या दामले साहेबाबरोबर मला ही रेसिपी करून दाखवायची आहे, आणि ती आज पूर्ण झालेली आहे. आता अरे आपण त्याला आणि थोडं बटर सोडूया. तर हे आपलं जवळजवळ चिकन झालेलं आहे. तर आपण आता काय करायचं? एका बाउलमध्ये हे काय आहे? आपण गॅस बंद करूया. हे आपण चिकन मलाई मिनार राईस के साथ. तर ऍक्च्युली आपण हे मिनार उभा करणार आहोत राईसचे. बरं, ठीक आहे. हे काढू का जरा 2 मिनिटं? हो. आता काय करते? आपण हे आता मिनार उभे करायचे. हे आतल्या बाजूने तुम्ही काय लावलं त्याला? हे आतल्या बाजूने थोडं मक्खन लावलंय. ओके. आपण मोद भरताना वाचीला लावतो ना. ओके. क्या बात है. चिकन मलाई मिनार राईस के साथ. मला तर जास्त बोलायला वेळ नाही, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन मलाई मिनार राईस के साथ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 300 ग्राम बासमती तांदूळ, 1 वाटी नारळाचं दूध, 2 चमचे बिर्याणी मसाला, दुधात घातलेला खायचा रंग, बटर, कोथिंबीर, पाण्यात भिजवून वाटलेली ओली हळद, शहाजिरं, आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शहाजिरं, आलं लसूण मिरची पेस्ट आणि ओली हळद परतून घ्यावी. त्यामध्ये पाणी, मीठ, बिर्याणी मसाला आणि नारळाचं दूध घालून एक उकळी काढावी. या मिश्रणात भिजवलेला बासमती तांदूळ घालून भात वाफवून घ्यावा. त्यामध्ये दुधात भिजवलेला खायचा रंग, बटर आणि कोथिंबीर घालावी. साच्याला बटर लावून त्यामध्ये भात घालून त्याचे मिनार तयार करावेत. मलाई चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 400 ग्राम चिकन, 2 कांद्यांची पेस्ट, मलाई, तीळ खसखस पेस्ट, मगजबी पेस्ट, भाजलेलं सुकं खोबरं, गरम मसाला, हळद, सुक्या मिरच्या, क्रीम, पुदिना, टोमॅटो केचप, पुदिना पेस्ट, धणे पावडर, संडे मसाला, तिखट, चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्यांची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, तिखट, संडे मसाला, धणे पावडर आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, मगजबी पेस्ट, तीळ खसखस पेस्ट, लाल सुक्या मिरच्या, हळद, चिकनचे तुकडे, टोमॅटो केचप, गरम मसाला, चिकन मसाला, पुदिना पेस्ट, कोथिंबीर, मीठ, क्रीम आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये हे चिकन काढून त्यावर क्रीम घालावं.